वंदे मातरमच्या नावाने टार्गेट कोणाला केलं जातं? मुसलमान. काय हिंदुस्तान में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. अरे वंदे मातरम या गाण्यावर या देशाला ऑस्कर देणारा मुसलमान आहे A.R. रहमान. कसं विचारणार तुम्ही? नाही का? परत मग आमचं कट्टर दागी होतं आदित्य ठाकरे साहेबांच्या बागा पुढे पडताना सर्व सुभेदार फिरतायत. परत आम्हाला धर्मामध्ये भांडणं लावण्यासाठी. लक्षात घ्या, मी या लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे. आतापर्यंत आम्हाला शिवसेनेने मुस्लिमांचा विरोध शिकवला, पण एक तुम्हाला सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचे जे डॉक्टर होते फुफ्फुस विकार तज्ञ, त्यांचं नाव आहे जलील परकार. मुसलमानच आहे. अरे मुसलमान आहेतच. दिया ताजमहल जिसने हिंद को वो शख्स मुसलमान ही था. मुस्लिमांबद्दलही आता आम्हीच चांगले बोलतो, नाही तर तुम्हाला माहित नाही हे कशी लोक आहेत. दिया ताजमहल जिसने हिंद को वो शख्स मुसलमान ही था. यूं ही नहीं लहराता तिरंगा तामीर किया जिसने लाल किला वो शख्स मुसलमान ही था. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा, लिखा जिसने तराने वतन वो मोहम्मद इकबाल मुसलमान ही था. दमदमे में दम नहीं अब खैर मांगो जान की, आए जफर ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान की, तब गाजियों में बू रहेगी जब तलक ईमान की, तख्ते लंदन तक चलेगी. तेग हिंदुस्तान के कहने वाला बहादुर शाह जफर मुसलमान ही था. लड़ा अंग्रेजों के खिलाफ सबसे पहले और दी अपनी जान की शहादत, हजरत टीपू सुलतान मुसलमान ही था. मग परत शिवसेना येते, शिवाजी महाराजांचा जय जयकार करते. शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी कसे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करते. पण एक लक्षात घ्या, मालोजी राजेंनी श्रीगोंद्याच्या शेख महम्मद बाबाला वर्षासन सुरू केलेलं आहे. छत्रपती शिवाजी राजांचे अंगरक्षक मुस्लिम पण आहेत. शिवाजी राजांच्या तोफखान्याचा प्रमुख दारिया सारंग मुसलमान, आरमार प्रमुख सिद्दी इब्राहिम मुसलमान, वाघनख बनवून देणारा रुस्तमे जमान मुसलमान, अफजल खान येण्याची खबर देणारा मुफ्तमे जमान मुसलमान. शिवाजी राजांनी सुरतला स्वारी करताना आपल्या सैन्याला 3 आदेश दिले होते. एक, मुस्लिम बाबांचा दर्गा लागेल पीर बाबांचा, त्याला हात लावता कामा नये आणि कोण्या बहु बेटीवर अन्याय अत्याचार होऊ नये. स्त्री ही मराठ्याच्या मंदिरातली देवता आहे, तिच्या पदाला जरी हात लावला तर हातपाय कलम करण्याचे आदेश देणारा माझा शिवाजी राजा. त्या शिवाजी राजांचं शिवराज्य म्हणजे कोणाचं? ते एका जातीचं नाही, 18 पगड जाती 12 बलुतेदार एकत्र येऊन ह्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. जागे रहा. कालचा सूर्य त्यांचा होता, आजचा त्यांचाच आहे. उद्याचा सूर्य हा आमचा असेल, शिवाजी महाराजांच्या विचाराचा असेल.